नमस्कार, स्वागत आहे आपलं डिजिटल प्रभातमध्ये। मी सध्या आहे पुण्यातील सोमवार पेठ या ठिकाणी असलेल्या त्रिशुंड गणपती मंदिराच्या तळघरात। गणपती बाप्पा मोरया। खूप छान वाटतंय, म्हणजे ही दरवर्षी असती पण या वर्षीची गर्दी होऊन खूप छान वाटते। यूट्यूबवर आली होती की त्यांनी सांगितलं की वर्षातून एकदाच हे मंदिर गुरुपौर्णिमेलाच करतं आणि 17व्या शतकातलं हे मंदिर आहे। मी ॲक्च्युली नाशिक जिल्ह्यातून आहे, माझ्या मैत्रिणी इथे असतात तर त्यांना माहिती होतं, मग आज मी पहिल्यांदा इथे आली। खूप छान वाटलं, मंदिर खूपच मस्त आहे आणि आम्ही 12 वाजेपासून थांबलोय, आता 4 वाजले। हे मंदिर ज्यांनी बांधलं त्यांच्या गुरूंची म्हणजे दलपतगिरी गोसावी महाराजांची समाधी आहे। त्या समाधीचं दर्शन वर्षातनं एकच दिवस गुरुपौर्णिमेच्या दिवशी। आता गुरुपौर्णिमेच्या दिवशी का तर त्यांचे जे शिष्य होते त्यांचे शिष्य फक्त गुरुपौर्णिमेच्याच दिवशी वर्षातनं एकच दिवस त्यांच्या दर्शनास यायचे। तीच परंपरा आपण पुढे चालू ठेवलेली आहे आणि आजच्या दिवशी भाविकांसाठी आपण ही खुली करतो। दर्शन समाधीचं दर्शन हे वर्षातनं एकदाच असल्यामुळे आता तुम्ही भाविकांचं जनसागर बघताय किती गर्दी झालेली आहे। 1754 सालचं असं ऐतिहासिक मंदिर पुण्यामध्ये इतकं दगडी बांधकाम आणि कोरीव असलेलं बांधकाम असलेलं मंदिर हे एकमेव आहे। 6 हात, मांडीवरती शक्ती आणि दोन्ही बाजूला रिद्धी सिद्धी अशी मोरावर आरूढ अशी मयुरेश्वराची मूर्ती, ही पण जगातली एकमेव मूर्ती। नमस्कार, स्वागत आहे आपलं डिजिटल प्रभातमध्ये। मी सध्या आहे पुण्यातील सोमवार पेठ या ठिकाणी असलेल्या त्रिशुंड गणपती मंदिराच्या तळघरात। खरं तर आज गुरुपौर्णिमा आहे आणि गुरुपौर्णिमेच्याच निमित्तानं वर्षातील हा असा एकमेव दिवस आहे ज्या दिवशी जे त्रिशुंड गणपती मंदिर आहे त्याचं तळघर हे भाविकांसाठी खुलं करण्यात येतं। खरं तर त्यामागे देखील एक इतिहास आहे, त्याचं देखील महत्त्व आहे, ते नेमकं काय आपण जाणून घेणार आहोत। परंतु तुम्ही जर पाहत असाल तर हे जे तळघर आहे या ठिकाणी अक्षरशः गुडघाभर पाणी या ठिकाणी साचलेलं पाहायला मिळते। लांबच लांब रांगा या मंदिर परिसरामध्ये भाविकांच्या या ठिकाणी ह्या तळघरात नेमकं काय आहे हे पाहण्यासाठी खरं तर भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आहे। हे जे त्रिशुंड गणपती मंदिर आहे आज खरं तर आपण पाहिलं तर लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत या तळघराचं खरं तर या ठिकाणी जी समाधी आहे तिचं दर्शन घेण्यासाठी। या मंदिराचा इतिहास थोडक्यात काय सांगता येईल आणि आजच्या दिवसाचं महत्त्व काय आहे? 1754 सालचं असं ऐतिहासिक मंदिर पुण्यामध्ये इतकं दगडी बांधकाम आणि कोरीव असलेलं बांधकाम असलेलं मंदिर हे एकमेव आहे। म्हणजे आपली मूर्ती जर का तुम्ही बघितली तर मूर्ती 3 सोंडांची, 6 हात, मांडीवरती शक्ती आणि दोन्ही बाजूला रिद्धी सिद्धी अशी मोरावर आरूढ अशी मयुरेश्वराची मूर्ती, ही पण जगातली एकमेव मूर्ती। आणि अशा गणपतीच्याच बरोबर खाली हे मंदिर ज्यांनी बांधलं त्यांच्या गुरूंची म्हणजे दलपतगिरी गोसावी महाराजांची समाधी आहे। त्या समाधीचं दर्शन वर्षातनं एकच दिवस गुरुपौर्णिमेच्या दिवशी। आता गुरुपौर्णिमेच्या दिवशी का तर त्यांचे जे शिष्य होते त्यांचे शिष्य फक्त गुरुपौर्णिमेच्याच दिवशी वर्षातनं एकच दिवस त्यांच्या दर्शनास यायचे। तीच परंपरा आपण पुढे चालू ठेवलेली आहे आणि आजच्या दिवशी भाविकांसाठी आपण ही खुली करतो। दर्शन समाधीचं दर्शन हे वर्षातनं एकदाच असल्यामुळे आता तुम्ही भाविकांचं जनसागर बघताय किती गर्दी झालेली आहे। हा जो सगळा क्राऊड आहे जे भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते, साधारण दिवसभरात किती भाविक येत असतील? सकाळी 4:30 वाजल्यापासून इथे लाईन सुरू आहे आणि रात्री 12, 1 नाही 2 वाजेपर्यंत पण हे चालूच असतं। शेवटी आम्हाला लोकांना हात जोडून विनंती करावी लागते की आता बंद केलेलं आहे, कारण दुसऱ्या दिवशी आपण गुरुपौर्णिमा बंद झाल्यामुळे समाधीचं दर्शन बंद करतो। तर आपण पाहिलं तर इथं गुडघाभर सध्या पाणी पाहायला मिळतं। हे दरवर्षी असं चित्र असतं का आणि याची व्यवस्था कशा पद्धतीने केली जाते की भाविकांना खाली येण्यासाठी आपण पाहिलं तर मोठमोठ्या पायऱ्या देखील आहेत? कमरेभर पाणी भरलेलं असतं पूर्ण वर्षभर इथे। आम्ही त्रिशुंड मयुरेश्वर गणपती विजय मंडळ ट्रस्टचे कार्यकर्ते सगळे मिळून आम्ही हे 4 दिवस अगोदर तळघरातली साफसफाई, मंदिराची साफसफाई याच्यातलं पाणी कमी करून, कारण भाविकांना इतक्या पाण्यात नदी येणं शक्य नाही आहे, त्याच्यामुळं पाण्याची पातळी कमी करून लोकांसाठी हे खुलं करतो। समाधी दलपतगिरी गोसावींची समाधी आहे आणि गुरुपौर्णिमेला त्यांचे शिष्य ते मानवंदना द्यायला त्यांना इथे यायचे, तर तीच प्रथा आपण पुढे चालू ठेवली आहे। साधारण दरवर्षी हा काउंट वाढत जातो आहे, जे लोक दर्शनाला येतात त्यांचा दरवर्षी काउंट वाढत जातो आहे। सोशल मीडिया म्हणा किंवा मीडिया थ्रू जी प्रसिद्धी होते त्यामुळे काउंट वाढत जातो आहे आणि साधारण यावर्षी तुम्ही म्हणाल तर 5-6 हजाराच्या आसपास लोक दर्शनाला येतील असा अंदाज आहे। गणपती बाप्पा मोरया। खूप छान वाटतंय, म्हणजे ही दरवर्षी असती पण या वर्षीची गर्दी होऊन खूप छान वाटते। मेन म्हणजे बाप्पाचं आगमन आणि गुरुपौर्णिमे खूप छान असतं, आमच्यासाठी खूप स्पेशल असतं सगळं। पहिल्यांदाच आलोय, बघूनच एकदम विचार करतो कसं काय एवढं खाली पाणी असणार। पहिल्यांदाच आले आम्ही
आम्ही पेपरला वाचलं आणि 1:15 आम्ही लाईन लावली होती. 1:15 लावली होती लाईन. हां, दर्शन घेऊन खूप आनंद वाटला, छान वाटलं. यूट्यूबवर आली होती की त्यांनी सांगितलं की वर्षातून एकदाच हे मंदिर गुरुपौर्णिमेलाच करतं आणि 17व्या शतकातलं हे मंदिर आहे. त्यामुळे हा भाग्याचा क्षण आम्ही मला पहिल्यांदाच आले मी इथे. मी ॲक्च्युली नाशिक जिल्ह्यातून आहे. माझ्या मैत्रिणी इथे असतात तर त्यांना माहिती होतं. मग आज मी पहिल्यांदा इथे आली. खूप छान वाटलं. मंदिर खूपच मस्त आहे आणि आम्ही 12 वाजेपासून थांबलोय. आता 4 वाजले. म्हणजे जवळजवळ 35 वर्ष मी पुण्यामध्ये आहे. पहिल्यांदाच मी ह्या मंदिरात आलेले आहे. मला इतकं अद्भुत चित्र हे दिसलेलं आहे. मला असं वाटलं की वर गणपती खाली गणपतीचं मंदिर असेल, पण नाही आहे. वर गणपतीचं मंदिर आहे, खाली गोस्वामी महाराजांची समाधी आहे इथे, हे आता मला कळलेलं आहे. आणि